ओके सर. आता त्यानंतर आपण बघूया सॉफ्टवेअर मध्ये आपले जे परचेस बिल आलेलं बिल आहे ते कसं स्टेप बाय स्टेप ऍड करायचं. त्यासाठी तुम्ही एक तर इथून आहे बघा, इथून ट्रान्झॅक्शन मधून इथे परचेस मध्ये जाऊ शकता किंवा शॉर्टकट्स बटन इथे दिलेलं आहे बघा परचेस. ओके, इथे यायचं, इथे क्लिक करायचं. मारलेली जुनी बिलं तुम्ही इथे डेट टाकून मागची बिलं बघू शकता. टू आणि इथे फ्रॉम अँड टू मध्ये डेट टाकायची, ओके करायची, मागची सगळी बिलं येणार. सपोज मागचं एखादं बिल बघायचं ते मी डेट टाकायची 1 तारीख किंवा काय असेल तर मागची सगळी बिलं तुमची इथे येणार असेल तर टाकलेली. ओके, आता याच्यामध्ये ओके बघा, हे एक बिल मारलेलं होतं बघा 23/12 हे मागचं बिल आलं. याला डबल क्लिक करून आपण इथून ओपन करून परत मॉडीफाय अपडेट इथून नवीन स्टॉक वगैरे ऍड करू शकतो. त्याच्यात काय नवीन ऍड करायचं असेल तर ऍड पण करू शकतो साईज वगैरे. ओके, पण आता मी नवीन बिल कसं ऍड करायचं ते दाखवतो. यासाठी तुम्ही परचेस मध्ये यायचं, न्यू ऍड करण्यासाठी न्यू बटनला क्लिक करायची. ओके, इथे बिलाची तारीख टाकायचं, कोणत्या तारीखला बिल आलंय. सपोज कालची असेल तर कालची टाकायची. ओके, इथे क्रेडिट ठेवायचं. त्यानंतर इथे आपला सप्लायर घ्यायचा, म्हणजे जो कोण ज्याच्याकडून आपण परचेस करतो तो. ओके, जर ऑलरेडी असेल तर इथे तुम्ही सर्च करून घेऊ शकता. नवीन असेल तर इथे प्लस कीला क्लिक करा, प्लस बटन याला क्लिक करायची. ओके, इथे तुम्ही याचं तुमचं नाव टाकायचं. सपोज मी एक माझंच नाव टाकतो, म्हणजे ट्रेडरचं सप्लायरचं. ओके, इथे नाव टाकायचं, एंटर एंटर मारत द्यायचं. हे सगळे डिटेल्स कस्टमरचे येणार. इथे ग्रुप तुमचा सप्लायरच येणार. त्याचा जुना जर का ओपनिंग बॅलन्स असेल देणं ते इथे तुम्ही टाकू शकता. ओके, आणि इथे क्रेडिट ठेवू शकता. इथे ऍड्रेस वगैरे तुम्ही टाकायचं सगळे का असेल ते. ओके, हे तुम्हाला वन टाइम मध्ये टाकायचं आहे. ओके, एंटर एंटर. हे सगळे डिटेल्स समोरच्या कस्टमरचे सप्लायरचे येणार ज्याच्याकडून आपण परचेस करतो. ओके, आणि जीएसटी नंबर असेल तर इथे टाकायचा बघा, इथे जीएसटी नंबर. बस एवढे डिटेल्स टाकायचे, नाव, ऍड्रेस आणि मोबाईल नंबर. आणि जीएसटी नंबर जर असेल तर इथे टाकायचा, अदरवाईज डायरेक्ट सेव्ह बटनला क्लिक करायचे. इथे बघा, इथे आपला सप्लायर इथे ऍड झाला. इथे क्लिक करायची, एंटर एंटर मारा द्यायचा, एंटर. इथे त्याचा बिल नंबर टाकायचा काय असेल तो, इनवॉइस प्रमाणे बिलावर जो असेल तो. नंतर एंटर एंटर मारत द्यायचा, एंटर एंटर. एंटर मारलं की इथे प्रोडक्ट लिस्ट येईल बघा. जो प्रोडक्ट आपण खरेदी केला त्या इथे सिलेक्ट करायचा, एंटर मारायचा, त्याची क्वांटिटी टाकायची. ओके, परचेस सेट का असेल तर इथे टाकायचा, एंटर एंटर मारत द्यायचा. एंट्री कंप्लीट करायची, एंटर. नंतर आपण दुसरा प्रोडक्ट घ्यायचा. आता त्या प्रोडक्ट मध्ये बघा डायरेक्ट क्वांटिटी विचारलं, मात्र ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळे साईज मेंटेन करणार आहोत. जर ह्याच्यापैकी जर कोणती साईज असेल तर यालाच एंटर मारून तुम्ही क्वांटिटी भरू शकता. ओके, आणि जर एखादी त्याच प्रोडक्ट मध्ये नवीन साईज असेल, इथे सपोज ह्याच्यातले बद्दल 0, S, M, XL नसेल, दुसरी असेल XXL, मग इथे तुम्ही नवीन ऍड करण्यासाठी सर F3 बटन दाबायचं. इथे दिलंय बघा, F1 फॉर एडिट, F3 न्यू. इथे F3 बटन दाबायचं. F3 बटन मारून तुम्ही न्यू क्रिएट साईज ऍड करू शकता. ओके, इथे तुमची येणार XXL. ओके, त्याच्यानंतर इथे सेल प्राइस किती आहे ती टाकायची. सपोज सेल प्राइस, नंतर एमआरपी आपण टाकली, नंतर परचेस प्राइस टाकली. बस एंटर एंटर मारा द्या, एंटर एंटर मारा किंवा डायरेक्ट अप्लाय बटनला क्लिक करा. ओके, ओके म्हटलं की इथे तुम्हाला डायरेक्ट क्वांटिटी त्या XXL चे किती हे केला ते इथे तुम्ही टाकायचे. 200 पीस मागवले, काय रेट असेल तर इथे येईल, एंटर एंटर मारत द्या. ओके, त्यानंतर एंटर मारा. आणि इथे सपोज आता बिल मारता मारता जर दुसरं प्रोडक्ट घ्यायचं असेल तर दुसरा घेऊ शकता. इथे परत याची नवीन साईज ऍड करण्यासाठी F3 बटन दाबायचं, त्याची साईज टाकायची काय असेल ती. ओके, त्याची सेल प्राइस टाकायची, त्याची एमआरपी टाकायची, नंतर परचेस प्राइस किती रुपयाने तुम्ही खरेदी करता. एंटर एंटर मारा द्या किंवा अप्लायला एंटर मारा. ओके करायचं की इथे क्वांटिटी किती, 10 क्वांटिटी, 100 क्वांटिटी. ओके, त्याच्यानंतर इथे लिस्ट मध्ये सपोज एखादा नवीनच प्रोडक्ट असेल, इथे तो इथल्या इथे ऍड करण्यासाठी इथे पण सेम F3 बटन दाबायचं. नवीन ऍड करण्यासाठी F3 बघा, पुन्हा एकदा सांगतो, नवीन इथे F1 आहे, एडिट साठी F3. F3 बटन दाबायचं आणि नवीन इथल्या इथे तुम्ही प्रोडक्ट ऍड करू शकता. इथे क्लिक करायची आणि F3 बटन दाबायची, इथे क्लिक करून F3 डायरेक्ट तुम्ही नवीन प्रोडक्ट ऍड करू शकता. ओके, मी इथे ऍड करतो प्रोडक्ट शॉर्ट. बस इथे टॅक्स फ्री ठेवायचं, एंटर एंटर एंटर. इथे का पीस डझन का असेल त्याप्रमाणे एंटर एंटर. जर तुम्हाला साईज वगैरे मेंटेन करायची असेल तर इथे याला क्लिक करा, अदरवाइज डायरेक्ट तुम्ही क्वांटिटी भरायची असेल तर डायरेक्ट इथे परचेस वगैरे टाकू शकता. सेल परचेस वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही इथे टाकू शकता, किंवा
डायरेक्ट सेव्ह पण करू शकता. ओके, इथे प्रोडक्ट आला, सिलेक्ट केला, डाऊन एरो मारून एंटर मारलं, इथे क्वांटिटी. ओके, इथे तुम्ही क्वांटिटी टाकायची का असेल तर, नंतर इथे तुमची परचेस प्राइस टाकायची आहे. आणि तुम्हाला जर हे सॉरी पुन्हा आता एडिट करायचं तर F1 बटन दाबायचं. तोच परत एडिट झाला बघा. इथे तुम्हाला हातावर तुम्ही इथे तुम्ही परचेस प्राइस वगैरे इथे तुम्ही टाकून ठेवू शकता. तर परचेस प्राइस का असेल ते तुम्ही इथे टाकायची, सेल प्राइस कितीने विकणार तो टाकायचा आणि MRP टाकायची बस. आणि इथे सेव्ह बटनला क्लिक करा. ओपनिंग जुना असेल तरच टाकायचा असतो. आता ओपनिंग नाही, मी डायरेक्ट परचेस मधून नवीनच खरेदी आहे, बस त्या परचेस प्रमाणे आपण भरायचे. 10 क्वांटिटी आले, परचेस रेट का असेल असं एका खाली एक सगळे प्रोडक्ट भरत यायचे सर. ओके, एखादा प्रोडक्ट नको असेल याच्यातला तर इथं सिलेक्ट करून तुम्ही सिंपल त्याच्यावर डिलीट बटन दाबू शकता, तर निघून जाणार. नवीन प्रोडक्ट असेल तर सिलेक्ट करायचा, तो परत ऍड करायचा सर. बस क्वांटिटी किती, परचेस रेट किती ऍड करत जायचं. ओके, त्याच्यावर एक्स्ट्रा काय कोणाला जर डिस्काउंट वगैरे असेल तर इथे टाकू शकताय बघा. आता हा सपोज प्रोडक्ट आहे, ह्याला जर सपोज का आपल्याला डिस्काउंट वगैरे भेटलेलं असेल तर इथे तुम्ही पर्सेंट मध्ये आणि इथे अमाऊंट मध्ये आयटम वाईज टाकू शकता. आणि जर टोटल बिलावर जर भेटलं असेल तर इथे तुम्ही सिलेक्ट करायचं, डिस्काउंट, एंटर, एंटर. हे आपली बिल व्हॅल्यू आहे. ओके, याच्यावर सपोज तुम्हाला पर्सेंट मध्ये भेटलं असेल तर इथे पर्सेंट मध्ये टाकायचं आणि अमाऊंट मध्ये असेल तर इथे टाकायचं बस. इथे तुमची ही जी बिल व्हॅल्यू दिसते परफेक्ट आपल्या बिलाप्रमाणे आणि आपल्या सॉफ्टवेअरच्या बिलाप्रमाणे परफेक्ट मॅच होणार. आणि मॅच व्हायला पाहिजे तिथे व्यवस्थित. हे असं स्टेप बाय स्टेप भरलात परफेक्ट, रेट, क्वांटिटी, परचेस रेट वगैरे व्यवस्थित भरून तुम्ही सेव्ह केलं, परफेक्ट हे बिल तुमचं मॅच होणार. हे सगळं क्रॉस चेक करायचं आणि इथे सेव्ह बटनला क्लिक करायचं. सेव्ह बटनला क्लिक केलं हे आपलं परचेस बिल सेव्ह होणार. आणि तुम्ही आपला स्टॉक जाऊन चेक केला तर या स्टॉक मध्ये, स्टॉक रिपोर्ट मध्ये आपला स्टॉक अपडेट झालेला असणार. ओके, तेवढे क्वांटिटी आपल्या स्टॉक मध्ये ऍड होणार सर ऑटोमॅटिक. ओके, त्यासाठी हे तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रॉपर तुमचं परचेस बिल ऍड करायचं. ओके, त्याच्यानंतर आपण जाऊया पेमेंट एंट्री मध्ये. पेमेंट एंट्री मध्ये तुम्ही एक तर रिपोर्ट्स मध्ये या, इथे लेजर्स मध्ये या, इथे सगळे लेजर्स तुम्हाला दिसणे. इथे ऑटो रिफ्रेशला या टिक मार्क करून ठेवा, म्हणजे सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक रिफ्रेश होत जाईल. तुम्हाला मॅन्युअली करत राहायची गरज नाही. ऑटो रिफ्रेश म्हणजे जेव्हा आपण एंट्री मारू सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक रिफ्रेश करत जाईल. ओके, आता ज्या पार्टीचा कोणाचा असेल, आता सपोज वैभव ट्रेडर, वैभवचं बघितलं तर इथे बॅलन्स दिसेल तुम्हाला. हा बघा, सप्लायर 29,000 रुपये आणि तुमचा पण दिसेल. ओके, आता सपोज आपण सप्लायरला पेमेंट दिलं, ओके, म्हणजे ज्याच्याकडून परचेस करतो त्याला पेमेंट दिलं, तर त्याची एंट्री कशी मारायची, तर क्विक पेमेंट ऑप्शन आहे बघा, क्विक पेमेंटला क्लिक करायची. ओके, इथे कोणत्या तारीखला तुम्ही दिलात ते हे करायचं, डेट टाकायची, एंटर. इथे तुम्ही आता एकच कॅश ऑप्शन आहे बघा. सपोज इथे तुम्हाला बँकचा अकाउंट पण ऍड करायचं तर इथेच तुम्ही F3 बटन दाबायचं, नवीन लेजर ऍड करू शकता. इथे सपोज आता मला इथे तुम्ही SBI बँक कोणते तुम्ही ऍड करू शकता. इथे तुमचं अकाउंट ग्रुप मात्र बँक अकाउंट येणार. हे बघा, बँक अकाउंट. इथे ओपनिंग बॅलन्स का असेल, सपोज माझ्या बँकेत किती का असेल 50,000 दाखवायचे, तुम्ही ते डिटेल्स मध्ये टाकू शकता आणि सेव्ह बटनला क्लिक करायचे. क्लिक केलात की इथे बघा SBI बँक अकाउंट आपलं ऍड झालं. ओके, बँक थ्रू दिलं असेल तर बँक घेऊ शकता, कॅश दिली असेल तर इथे कॅश घ्यायचं. ओके, एंटर मारायचा, एंटर मारायचं. इथे पार्टी घ्यायची, कोणत्या पार्टीला आपण पेमेंट केलं. इथे त्याच्या समोर त्याचा बॅलन्स पण दिसतोय बघा, क्लोजिंग बॅलन्स किती आहे. एंटर मारला की इथे पण तुम्हाला दिसतो, इथे पण दिसतो बघा त्याचा बॅलन्स आपला आहे तो. ओके, इथे पण दिसतो. आता ह्याला याच्या सपोज आपण 20,000 रुपये त्याला पेमेंट केलं असेल, ओके, तिथे अमाऊंट टाकायची, एंटर. इथे एक्स्ट्रा का डिस्काउंट दिला असेल तर रिमार्क वगैरे असेल टाकू शकता, एंटर बटन मारा बस. ही एंट्री सेव्ह झाली. इथून क्लोज करून बाहेर या. जर आता तुम्ही पुन्हा रिपोर्ट्स मध्ये गेलात, लेजर मध्ये गेलात, तर याचं वैभवचं लेजर बघितलं तर फक्त आहे बघा 9,040 रुपये राहिले. ओके, ऑटोमॅटिक तुमचा बॅलन्स त्याचा दिलेला लेस होणार, रिमेनिंग बॅलन्स राहणार. बस त्याला एंटर एंटर मारत आलात की इथे बघा, इथे त्याचं पूर्ण लेजर दिसणार. हे परचेस बिल होतं 29,040 रुपयाचं. नंतर आपण त्याला पेमेंट केलं 20,000चं कॅश मध्ये आणि त्याचा उरलेला बॅलन्स राहिला. जर त्याला प्रिंट करायचं असेल तर तुम्ही इथे एकतर विथ आयटम डिटेल्स पाहिजे ते विथ आयटम डिटेल्सला पण क्लिक करू शकता. ओके केला तर विथ आयटम डिटेल्स पण दिसणार, म्हणजे त्या बिलात काय काय प्रोडक्ट होते ते. नको असेल तर टिक काढायचे, ओके करायचे. इथे प्रिंट, आता सपोज तुम्हाला स्टेटमेंट पाठवायचं आहे किंवा प्रिंट करायचं, इथे प्रिंटला क्लिक करायचं. डायरेक्ट व्हॉट्सअपला करायचं असेल इथे व्हॉट्सअपला क्लिक करा.
PDF इथून करू शकता. प्रिव्ह्यू बघायचं असेल तर इथून तुम्ही प्रिव्ह्यू पण बघू शकता पहिल्यांदा. हे बघा असं परफेक्ट XYZ पार्टीचं स्टेटमेंट येणार. कधीपासून कधीपर्यंतचं आहे, सगळे डिटेल्स, क्लोजिंग बॅलन्स कधी आहे, परचेस बिल कधी होतं, आम्ही पेमेंट कधी केलं, किती बॅलन्स राहिला. PDF करू शकता, प्रिंट काढू शकता, व्हॉट्सअप करू शकता. इथून पण डायरेक्ट तुम्ही या विंडोवर पण एक्सेल, PDF, प्रिव्ह्यू, ईमेल, व्हॉट्सअप सगळं करू शकता सर. ओके, हे आपण बघितलं परचेस एंट्री कशी मारायची आणि त्याचा सप्लायरचं दिलेलं पेमेंट कसं लेस करायचं. ओके सर, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेल आणि त्याचा रिसिट एंट्री दाखवतो. ओके सर, का असेल तर फोन करा, अगदी नाही समजलं तरी.